नमस्कार, मी स्मृती पांचाल। मोगरा फुलाच्या वास्तू या सदरामध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज वास्तूमध्ये आपण प्लॉट संदर्भामध्ये माहिती करून घेणार आहोत। ज्याप्रमाणे एखादी वास्तू किंवा घर हे आपल्याला कसं फळ देईल हे त्या घरावर अवलंबून असतं, त्याचप्रमाणे तो प्लॉट जो आहे हा आपल्याला कसं फळ देईल हे त्या प्लॉटच्या आकारावरतीही अवलंबून असतं। आज आपण प्लॉट संदर्भामध्ये जी माहिती करून घेणार आहोत, जे 27 प्रकारचे महत्त्वाचे प्लॉट आहेत, त्याच्यापैकीच अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय दुर्मिळ असा प्लॉट जो आहे तो आहे वर्तुळाकार प्लॉट। हा जो प्लॉट जो तुम्हाला लाल रंगाने युक्त असा जो दिसत आहे हा वर्तुळाकार प्लॉट आहे। याच्या बाहेरील जो प्लॉट आहे जो निळ्या रंगाने आपण दर्शवलेला आहे याला चक्राकृती प्लॉट म्हटलं जातं। वर्तुळाकार प्लॉट जो आहे हा अतिशय दुर्मिळ प्लॉट आहे। हा प्लॉट सहसा पाहायला मिळत नाही। मात्र या प्लॉटवर राहणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत यांना धनाची कधीही कमतरता जी आहे ही पडत नाही। हा प्लॉट गोलाकार असल्यामुळे हा सुख समृद्धीने युक्त असा असतो। त्याचबरोबर फळं फुलं यांनी युक्तही असे प्लॉट असतात। या प्लॉटवरती वनराई जी असते ही भरगच्च अशी भरलेली आपल्याला दिसून येते। या प्लॉटमध्ये जर आपल्याला आपली निवासी वास्तू जर बनवायची असेल तर कधीही प्लॉटच्या ब्रह्मस्थानी अर्थात याच्या मध्यस्थानी ही वास्तू कधीही बनवू नये। ब्रह्मस्थान जे आहे हे 3 फूट बाय 3 फूटचं असतं। या जागेमध्ये जर तुम्ही सूर्याचा उजेड किंवा सूर्याचा प्रकाश घेतलात तर ब्रह्मस्थान जे आहे हे उजळून निघतं। ज्याप्रमाणे मनुष्याचं हृदय अर्थात हार्ट जे आहे हे जितकं मानवी शरीरासाठी महत्त्वाचं आहे, तितकंच वास्तूचं किंवा प्लॉटचं ब्रह्मस्थान जे आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे। ही जागा आपण मोकळी सोडावी आणि सर्वसाधारणपणे नैऋत्य दिशेकडे जर आपण आपली निवासी वास्तू बनवली तर ती आपल्याला फलदायी होऊ शकते। एखादा मॉल किंवा एखादी व्यावसायिक जागा ही जर वर्तुळाकृती असेल तर त्याचा आपल्याला अतिशय फायदा होऊ शकतो। मुंबईमधलं नेहरू सेंटर जे आहे हे त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे। वर्तुळाकृती प्लॉट वेगळे आणि चक्राकृती प्लॉट जे आहेत हे वेगळे। चक्राकृती प्लॉट हे जरी वर्तुळाकार वर देखले दिसत असले तरी त्याचे कोन जे आहेत किंवा त्याला निघालेले काटे जे आहेत हे एखाद्या आऱ्याप्रमाणे दिसत असतात। ज्याप्रमाणे आपल्याला चाक दिसतं किंवा चाकाचे आरे दिसतात, त्याचप्रमाणे हे चक्राकृती प्लॉट जे आहेत हे आपल्याला दिसत असतात। कुणीही फुकटामध्ये जरी तुम्हाला असे प्लॉट दिले तरीही त्यांना चक्क नाही म्हणून म्हणा, कारण असे प्लॉट जे आहेत हे अतिशय त्रासदायक, क्लेशकारक, दारिद्र्य प्रदान करणारे असे होऊ शकतात। असे प्लॉट जे आहेत हे भूधारकाला अर्थात तो प्लॉटचा मालक जो असेल त्याला अतिशय वाईट असे परिणाम देणारे आहेत। या प्लॉटवरती राहणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत या सर्वतोपरी त्यांचा धननाश झालेला आपल्याला दिसून येतो। त्यांच्याकडचं पूर्वापारचं धन किंवा ऐश्वर्य जे असतं हे प्लॉट घेतल्यानंतर नष्ट झालेलं आपल्याला दिसून येतं। दारिद्र्य, दुःख, त्याचबरोबर क्लेशकारक असे हे प्लॉट असतात। त्यामुळे असे प्लॉट घेणं टाळावं। सपोज एखाद्या व्यक्तीकडे असा प्लॉट असेल तर त्या व्यक्ती काय करणार? त्यांना प्लॉट तर विकायचा नाही आहे, मात्र प्लॉट त्यांना प्रॉपर करून हवा असेल तर असे प्लॉटही आपण वास्तूंचा उपयोग करून किंवा त्याच्या रेमेडीज देऊन हे नक्कीच प्रॉपर करून घेऊ शकतो। आता चक्राकृती प्लॉट जे आहेत यांना प्रॉपर कसं करायचं? चक्राकृती प्लॉट जे आहेत यांचे हे जे आरे आहेत हे आपल्याला काढता येणारे नसतात। अशा वेळेला एक चौकोनी आकारामध्ये किंवा चौरस आकारामध्ये आपल्याला इथे एक कॉपर वायर जी आहे ही जमिनी खालून घालावी लागते। दिसताना वरून तो प्लॉट जो आहे हा आपल्याला चक्राकृती असाच दिसत असतो,
मात्र प्लॉट जर प्रॉपर करायचा असेल तर जमिनीखाली 1 फूट अंतरावरती अशा प्रकारची चौकोनी कॉपर वायर जी आहे ही आपण घालावी। त्याचबरोबर हे जे 4 कोन आपल्याला दिसत आहेत हे जे 90 अंशामध्ये आहेत, इथे या 4 कोनामध्ये आपण नवग्रह आणि ब्रह्मा सेट जे आहेत हे जर घातले तर ह्या चक्राकृती प्लॉटचा दोष जो आहे हा निश्चितच काढला जाऊ शकतो। ब्रह्मा सेट जे आहेत याने वास्तूचे सगळ्या पद्धतीचे वास्तुदोष काढले जातात आणि नवग्रह सेट जे आहेत हे नवग्रहाचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन जे आहेत अशा प्लॉटवरती खेचून घेतात। कॉपरची वायर जरी जमिनीखालून घातली गेलेली असली तरी त्यामुळे तो प्लॉट जे आहे याचं रूपांतर चौरस अथवा चौकोनी आकारामध्ये होतं आणि हा दोष जो आहे हा निश्चितच काढला जाऊ शकतो। मग नक्कीच एखाद्या व्यक्तीला असा जर प्लॉट मिळाला असेल तर एखाद्या मार्गदर्शकाचा सल्ला नक्कीच घ्या आणि आपला प्लॉट जो आहे हा फलदायी करा। वास्तूच्या या सदरामध्ये आज आपण इथेच थांबतोय, पण पुन्हा पुढील सदरामध्ये पाहणार आहोत आपण अनेक भूखंड, त्याचे प्रकार आणि त्याची फळं। तोपर्यंत नमस्कार।